नमस्कार मंडळी. तर आज आम्ही एका प्रसिद्ध स्वयंभू मंदिराचे दर्शन घेणार आहोत. तर हे स्वयंभू मंदिर एका लिंगातच 11.5 शिवलिंग आलेलं प्रसिद्ध जागृत असे देवस्थान आहे. तर हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा या छोट्या शहरात स्थित आहे. तर चला या मंदिराचे दर्शन घेऊया. बांद्याचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव बांदेश्वराचे देवस्थान अत्यंत जागृत आहे. हे मंदिर गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेवरील सावंतवाडी तालुक्यातील बांदा या शहरातील लोकांचे श्रद्धास्थान. श्री बांदेश्वराच्या डाव्या बाजूला श्री गणेश तर उजव्या बाजूला हनुमंताची मूर्ती विराजमान आहे. लिंगासमोर नंदीची सुबक मूर्ती आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच लिंगात 11.5 स्वयंभू लिंगे समाविष्ट आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात 1 फूट खाली ही मंदिरे खोलगट भागात आहेत. त्या सभोवताली वर्तुळाकार पिंडी असून त्यावर धातूचे आच्छादन आहे. त्यातील छिद्रामधून अभिषेकाचे पाणी आत जाते. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी गाभाऱ्यात फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश आहे. भाविकांना बाहेरूनच दर्शनाचा लाभ होतो. मुख्य लिंग पाहता येत नसल्याने लिंगाशेजारीच बाण लिंग स्थापन केलेले आहे. त्याचे दर्शन होते, परंतु सर्व भाविकांना बाहेरून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेक करता येतो. मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या टाकीचे पाणी पाईपद्वारे थेट लिंगावर पडते. आत्ताचे हे स्वयंभू श्रीदेव बांदेश्वर मंदिर राजस्थानमधील ढोलपुरी गुलाबी रंगाच्या दगडांनी बांधलेले आहे. त्याच्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा या तिथीला देवतांचा जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. रात्री श्री बांदेश्वर भूमिका देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. वर्ष 1550 ते 1553च्या सुमारास नारजोग सावंत मोर्या ही शिवभक्त व्यक्ती देवस्थान प्रमुख होती. तिला गुरे चरत असताना आता जिथे बांदेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गच्च राईमध्ये गाय पाना सोडताना दिसली. त्यांनी त्या ठिकाणी पाहिले असता त्यांना पिंडी दिसली. राईची साफसफाई करून पिंडी मोकळी केली असता त्या ठिकाणी 11 पूर्ण लिंगे आणि 1 अर्धवट अशी 11.5 लिंग आत असल्याचे दिसून आले. जर 12 पूर्ण शिवलिंगे असती तर या ठिकाणाला काशी विश्वेश्वराचे महत्त्व प्राप्त झाले असते. बांदेश्वर मंदिराच्या शेजारी बांद्याची ग्रामदेवता श्रीदेवी भूमिका माऊली, श्री रवळनाथ, श्री गणेश, भूतनाथ, वेताळ आदी पंचायतनादी मंदिरे आहेत. ही श्री देव रवळनाथांची मूर्ती आहे. या मंदिरात 65 तांदळाचे कौल लावण्याची पद्धत आहे. गणपती बाप्पा आणि शिवलिंगाचे एकत्रित मंदिरही पाहायला मिळते. कोणत्याही नवीन उद्योगाचा अथवा कार्याचा प्रारंभ या देवतांना श्रीफळ अर्पण करून आणि देवतांना गाराणे घालून करतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्या भेटीला घेऊन येत राहील. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सपोर्ट करत राहा.